हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सगळ्या यूट्यूब चॅनलमध्ये ग्रुपमध्ये जेवढ्या सगळ्या माता भगिनी असतील त्या सगळ्यांना हॅपी मदर्स डे. माझ्या मनूने माझ्यासाठी पाठवलंय पहा हे मदर्स डेचं गिफ्ट. या शुभेच्छांसहित सुरुवात करूया. इथे नुकतंच ब्लिंकिट सुरू झालं ना, त्यामुळे लगेचच आमच्याकडे ट्रायल सुरू झाली. हॅपी मदर्स डे मनू. थँक यू. इट्स व्हेरी थॉटफुल ऑफ यू. हा, माझं आवडतं चॉकलेट. असं गोडसं गिफ्ट सकाळी सकाळी मला मिळालं आणि खूप छान वाटलं. असं गिफ्ट मिळालं आणि सांगायचा उद्देश असा की आता नरसिंह जयंती आहे. आज नरसिंहाचा जन्म संध्याकाळचा आहे. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे, नरसिंह आणि हिरण्यकश्यपूची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. तर संध्याकाळचा आहे. आमच्याकडे नरसिंहाचं दैवत आहे आमचं, त्यामुळे नरसिंह जयंती आमच्याकडे होते. आम्ही इथे मेहेकर इथलं नरसिंहाचं मंदिर, मी मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवलेलं होतं, तर मेहेकरचं नरसिंहाचं मंदिर आहे, तिथे जाणार आहोत. जमेल तसं मी शूटिंग करेन. मी पूर्ण सांगू नाही शकत, पण प्रयत्न असेल माझा. तर त्याच्यासाठी म्हटलं आता ह्या वर्षी इथे बदली आहे, मग जवळच मंदिर आहे. पुढच्या म्हणजे ह्या वर्षी बदली नाही आहे, पुढच्या वर्षी बदली असेल तर तेव्हा आपल्याला जमेल. नाही व्हेकेशन असेल तर मग आता आहोत इथे, तर जाऊयात मंदिरामध्ये. म्हणून आजचा हा वेळेवरती ठरलेला बेत आहे. आणि ह्या दिवशी आज सुट्टी आहे, संडे असल्यामुळे. आणि तसंही हा जो असतो पहिला का दुसरा रविवार, तेव्हा मदर्स डे येतो, पण योगायोगाने यावेळेस नरसिंह जयंतीला रविवार आलेला आहे आणि त्यामुळे आज हा सगळा बेत ठरलाय की जाऊया. तर पहिल्यांदाच जातो आहोत. पहिल्यांदा म्हणजे नरसिंह जयंतीला पहिल्यांदा जातो आहोत. नेहमी नरसिंहाचं मंदिर आपल्याला पाहायला नाही मिळत, म्हणून मी देवासाठी वस्त्र घेतलेलं आहे. तेव्हा असं मस्त केशरी रंगाचं आहे. मी आता उघडत नाही पूर्ण, पण तुम्हाला इथूनच दाखवते. मोराचं पैठणी बॉर्डर असते ना, तशी बॉर्डर आहे त्याला. इथेच घेतलेलं आहे आणि खूप सुंदर आहे. मला खूप आवडलं. मी आधी त्या ताईंना विचारलं की देवाला कोणते कोणते रंग चालतात, तर त्याच्यात त्यांनी मला 3 रंग चालत नाही असं सांगितलं. काळा, निळा आणि जांभळा. ते सोडून 3 रंग वर्ज्य आहेत देवाला. ते 3 रंग सोडून आणि मग दुसरे कुठलेही रंग घ्या, म्हणजे लाल, केशरी किंवा पिवळा, कोणतेही चालतील. बाकीचे अगदी पांढरा विंढरा सुद्धा चालेल देवाला. तर असं हे आहे. तर त्याच्यासाठी मी आत्ता हे भरते आहे, बॅग भरते. तर दाखवते हा तुम्हाला. आमच्याकडे नैवेद्याला जे जे असतं ना ते मी नेण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम श्रीफळ म्हणजे नारळ, ही काजू कतली नैवेद्यासाठी देवाच्या. आमच्याकडे ना पन्ह असतं, म्हणून मी पूर्ण बॉटलच घेतली आहे की जेणेकरून ते पन्ह बाकीच्यांनाही होईल. तर ही अशी एक बॉटल आहे. तर याच्याबरोबर आमच्याकडे असतं ते म्हणजे आंबे असतात. तर ते आंबे आहेत, केशर आंबे घेतलेले आहेत. आणि संध्याकाळी हा सगळा पूर्ण सागर संगीत नैवेद्य असतो. तर म्हटलं आता ह्या वर्षी आपण आहोत तर देवाला जाताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊया. खरबूज पण असतं याच्यामध्ये, कारण हा सगळा उन्हाळ्याचा सीझन आहे ना, त्यामुळे देवही कोपलेला असतो. त्यामुळे देवालाही थोडंसं शांत करण्यासाठी ह्या छान अशा सगळ्या रिच्युअल्स असतात. आणि हे असतं टरबूज, खरबूज, आंबे आणि पन्ह, कैरीचं पन्ह, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर असं सगळी माझी तयारी झालेली आहे. तर हे देवाचं वस्त्र खूपच सुंदर आहे, खूप आवडलं मला आणि खूप छान वाटलं. ते असं पैठणीचे जे काठ आहेत ना, खूप सुंदर आहेत. चला स्टे ट्यून. ना जमेल तसा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न आहे. सांगायचं राहिलं की ही जी मी नेसलेली साडी आहे ना, तर ही मिंत्रावरनं मी घेतलेली आहे. आणि आज केस धुतलेले आहेत, त्यामुळे जरा थोडेसे असे चिप्पू चिप्पू झालेले, थोड्याने वाळले ते होतील. पूर्ण चाललेलो आहोत त्यामुळे स्टे ट्यून. सगळ्यांना परत एकदा हॅपी मदर्स डे.
तुम्ही ऐकता आहात माझ्या मागे देवाचा जयघोष चाललेला आहे, मंत्र उच्चार चाललेले आहेत आणि आज आहे नरसिंह जयंती. मी तुम्हाला सांगितलं होतं की मेहकरच्या मंदिरामध्ये, नरसिंहाच्या मंदिरामध्ये मी जाणार आहे. याचा व्हिडिओ मी मागे पण केलेला होता. नरसिंह जयंतीच्या निमित्ताने आम्ही आता आहोत इकडे, तर म्हटलं की देवाचं दर्शन घेऊयात, त्याचा लाभ घ्यावा. हे 6वं स्थान आहे नरसिंहाचं. हां, चला तर मग स्टेट हे पाही सगळी मस्त तयारी आहे. इथे संध्याकाळी कीर्तन होणार आहे आणि मंडप सजवलाय पहा. असं जुन्या धाटणीचं मंदिर आहे. आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं आहे. हे पहा, हे कौतुकास्पद आहे पहा. यांना तुम्ही भेटलाच आहात मागे. सगळ्यांना नरसिंह जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत ते. हे त्यांचे बंधू आहेत. आणि पहा, देवाचं हे रूप आपल्याला पहिल्यांदाच असं बघायला मिळतं. सजावट चालली आहे.